कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालक सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे। हे बसणारे मंडळी, समाधान आनंद ज्या गोष्टीमध्ये, अरे 2 वर्ष 5,000 रुपयात महिनाभर खाल्लंय रे आपण कोरोनाच्या काळामध्ये। 2 वर्ष आपल्याला इस्त्रीच्या कपड्याची गरज पडली नाही, डिझेलची गरज पडली नाही, कुठं जायचं काम पडलं नाही, पैसे खर्चायचं काम पडलं नाही। 5,000 रुपये खर्च केले तरी त्या 2 वर्षात कोणीच आजारी पडलं नाही महाराज, बरोबर आहे का नाही? त्या 2 वर्षात फक्त एकच राजा होता, कोरोना। बाकीचे रोग कुठं कुंभ मिळायला गेले ते काही कळलं नाही महाराज, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडचा, डॉक्टर हातात हात घातला की का हो डॉक्टर साहेब, लगेच म्हणतात महाराज तुमच्या पेशी वाढल्या, काही म्हणतात महाराज तुमच्या पेशी कमी झाल्या। मला भारतातल्या सगळ्या डॉक्टरांना एक प्रश्न करायचा आहे, कोरोनाच्या काळात नेमक्या पेशी जंगलात गेलत्या का हिमालयात गेलत्या, कुठं गेल्या, कुठं होत्या महाराज, बरोबर आहे का नाही? त्या कोरोनाच्या काळात कोणतेच लहान पोर आजारी पडले नाही महाराज, बघितलं तुम्ही? सगळे बालरोग तज्ञ नुसते खुर्चीवर बसून विठ्ठल विठ्ठल करत होते, एक काही दवाखान्यात पोरग नाहीये। आता बघा ना तुम्ही, सगळे बालरोग तज्ञ फुल आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आता तर नुसतं सर्दी झालं तर बाया ऍडमिट होत्या, त्यावेळेस खोकू मेल्या पण दवाखान्यात गेल्या। त्यांना माहिती दवाखान्यात गेलं की कापडातच बांधून आणतात, तसं काही आणत नाहीये। जगाचा नियम आहे ना महाराज तो, बरोबर आहे का नाही? याचं कारण समाधान। अरे आता हे जे आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं, इथं फक्त आजोबाजी राहत होते, आम्ही सगळे शहरात राहतो, कोरोनाच्या काळात हेच घरकामी आलं असेल आपल्या, बरोबर आहे का नाही? जंगलातला कशाचा बंगला आणि कशाची एसी पिशी महाराज, भूतावानी बंगले सोडून लोक जंगलात आले का? माणूस किती जरी मोठा झाला तर त्यानं माती नाही सोडली पाहिजेत महाराज। शेवटी तुम्हाला इथूनच जन्म आहे, मरायचं सुद्धा मातीतच आहे ना। अरे जगातला किती जरी मोठा श्रीमंत माणूस मेला त्याला त्याच्या बंगल्यात नाही फुकत रे, त्याला तर फक्त 3 पत्राच्या रूम मध्ये जावं लागतं। ज्याचा शेवट 3 पत्राच्या रूम मध्ये, त्यानं अहंकार कशाचा करायचा? म्हणून अहंकार करू नका। एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे। वेड्या, आपण ज्या तोला मोला चालतो हे